शेवटी ना खरं प्रेम हरलंय आणि खोटं प्रेम जिंकलंय. त्या व्यक्तीसाठी मी प्रत्येक गोष्टी केल्या, त्या व्यक्तीला नको त्या गोष्टी पुरवल्या, त्या व्यक्तीसाठी काय नाही केलं, तरी त्या व्यक्तीला माझं प्रेम समजलं नाही. आणि एवढंच नाही तर म्हणजे त्या व्यक्तीने मला एवढा त्रास दिला की शब्दामध्ये तर सांगू शकत नाही. आणि तिने मला किती जरी त्रास दिला तरी मला त्या व्यक्तीचा राग येत नाही. त्या व्यक्तीसाठी काय माझ्या मनामध्ये प्रेमच येतंय. आणि एवढंच नाही तर मी फक्त देवाकडे त्या व्यक्तीसाठी एकच मागेन की देवा, तिला कायम आनंदी ठेव, सुखी ठेव. की तिला माझं प्रेम समजलं नाही ह्याच्यामध्ये तर माझा काही दोष नाही किंवा माझी चूक नाही. बहुतेक मीच तिच्या नशिबात नसेल, नाहीतर तिच्या नशिबामध्ये मी असतो तर तिला माझं प्रेम समजलं असतं. तिने मला इग्नोर केलं नसतं, तिने मला त्रास दिला नसता. पण आनंदी ठेव तिला, बस माझं एवढंच मागणं आहे.